UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। आनंद तुमचा, रंग आमचा। पवार आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये रात्री 3 तास बैठक। शहांनी सांगितलेला प्लॅन अंमलात आणण्यासाठी आणि शिंदे गट दादा गटात आमने सामने येऊ शकणाऱ्या जागांवर चर्चा, सूत्रांची माहिती। नागपूरमधील लाहोरी बारच्या मालकाची संजय राऊतांविरोधात तक्रार। नागपूर अपघात प्रकरणात राऊतांकडून संकेत बावनकुळेसह तिघांवर लाहोरी बारमध्ये बीफ कटलेट खाल्ल्याचा आरोप। नागपुरातील अपघातग्रस्त गाडीमधील बिलामध्ये बीफचा उल्लेख। जिथे मतं बदलली जातात तिथे काहीही होऊ शकतं, बिलामध्येही बदल केला जाऊ शकतो, संजय राऊतांचा आरोप। सरकारने लाडक्या पोरांच्या नावाने चिरडा आणि पळा योजना सुरू करावी। फडणवीसांमुळे संकेत बावनकुळेला वाचवण्याचा प्रयत्न। सीताबर्डी पोलिसांचा तपास संशयास्पद, सामनातून टीका। भाग्यश्री आत्राम आज शरद पवार गटात प्रवेश करणार। अहेरीमधून भाग्यश्री आत्रामांना तिकीट मिळणार। बाबा आत्रामांविरोधात भाग्यश्री आत्राम मैदानात। पंतप्रधान मोदींच्या हस्ते सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या घरच्या गणरायाची आरती। चंद्रचूड 8 नोव्हेंबरला निवृत्त होणार। सरकार वाचवण्यासाठी वेगळं काही घडतंय का? सरन्यायाधीशांनी केसमधून बाहेर पडावं। आम्हाला आता न्याय मिळेल असं वाटत नाही, संजय राऊतांकडून शंका उपस्थित। शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर आज सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। उपमुख्यमंत्री अजित पवार आज खेड विधानसभेच्या दौऱ्यावर। अजितदादा उमेदवाराची घोषणा करण्याची शक्यता। खेडमध्ये दिलीप मोहिते पाटील अजित पवार गटाचे आमदार। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगेंचं 16 तारखेपासून बेमुदत उपोषण। तर मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलावण्याच्या मागणीसाठी आमदार राजेंद्र राऊतांचा आजपासून ठिय्या। लोकसभा सचिवालयाकडून शरद पवार गटाचा राष्ट्रवादी असा उल्लेख। तर कमी खासदारांमुळे अजित पवारांना कार्यालय मिळालं नाही। लोकसभेकडून राजकीय पक्षांना कार्यालयाचं वाटप। सचिवालयाकडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा शिवसेना शिंदे असा उल्लेख। पक्षाचा फक्त शिवसेना म्हणून उल्लेख करण्यासाठी शिंदेंचे नेते आक्रमक। ईडीचे मुंबई कोलकात्यात छापे। कारवाईत 12,96,000 रुपयांचे विदेशी चलन आणि परदेशी बँक खात्यांसंबंधी कागदपत्र जप्त। विदर्भात पावसामुळे अनेक गावांचा संपर्क। गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यात पूरपरिस्थिती कायम। अमरावती, भंडारा, गोंदिया जिल्ह्याला देखील पुराचा मोठा फटका। गोंदियात पावसाची विश्रांती। वैनगंगा नदी आणि वाघ नदीमधील पूरस्थिती कायम। तर पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना काढण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सज्ज। नागपूर विभागात झालेल्या पावसाचा फडणवीसांकडून आढावा। अतिवृष्टी आणि पुराच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश। बाघ, वैनगंगा, बावनथडी नद्यांना आलेल्या पुरात प्रचंड नुकसान। 70 वर्षांवरील प्रत्येक नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेता येणार। केंद्राचा मोठा निर्णय। 5 लाखांपर्यंत मोफत उपचारासह उत्पन्नाची मर्यादा नसणार। राज्यात पुढील 5 दिवस पावसाची उघडीप। किनारपट्टीसह विदर्भातही जोर कमी राहणार, हवामान खात्याचा अंदाज। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।